नमस्कार. शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी बातमी आहे. हो. ती पण अशी बातमी की ज्यामुळे जास्त गोंधळ उडाला आहे. अगदी. सरकारने कर्जमाफीचा तो जो बहुचर्चित जी.आर. होता तो अखेर काढलाय. म्हणजे कित्येक दिवसांची आंदोलनं, चर्चा, मोठी प्रतीक्षा. आणि एका भावनिक वादळानंतर म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि यानंतर हा शासन निर्णय समोर आलाय. पण खरं सांगायचं तर याने शेतकऱ्यांच्या मनात आशेपेक्षा जास्त गोंधळ निर्माण केलाय, नाही का? नक्कीच. आज आपण याच जी.आर.चा प्रत्येक पैलू म्हणजे प्रत्येक लहान मोठी गोष्ट उलगडून पाहणार आहोत. हो. आपल्याकडे जो स्रोत आहे त्याच्या आधारे. बरोबर. या एकाच स्रोताच्या आधारे आपण हे समजून घेऊ की यातल्या घोषणांचा नेमका अर्थ काय आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांना पडलाय की सरकारने ही जी कर्ज पुनर्गठनाची म्हणजे रिस्ट्रक्चरिंगची संधी दिली आहे ती शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे की एक विचारपूर्वक लावलेला सापळा आहे. चला या गुंतागुंतीच्या जी.आर.चा आज आपण सोप्या भाषेत अर्थ लावूया. अगदी बरोबर. कारण हा जी.आर. वरवर पाहिला ना तर खूप दिलासादायक वाटतो. पण याच्या प्रत्येक कलमात, प्रत्येक अटीत एक वेगळाच अर्थ दडलेला आहे. अच्छा. आपला आजचा उद्देश हाच आहे की ही सगळी गुंतागुंत बाजूला सारून शेतकऱ्यांसमोर एक स्पष्ट चित्र उभं करायचं, जेणेकरून ते स्वतःच्या परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेऊ शकतील. अगदी. ठीक आहे. तर मग थेट मुद्द्यावर येऊया. या जी.आर.मध्ये 3 मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली आणि शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देणारी गोष्ट म्हणजे कर्जवसुली थांबवली आहे. हो, किमान तो बँकेचा तगादा तरी थांबेल. हो, पण इथेच पहिली अट लागू होते. अच्छा. ही जी कर्जवसुली स्थगिती आहे ना ती सरसकट सगळ्यांसाठी नाहीये. ओके. या जी.आर.मध्ये एकदम साफ लिहिलंय की ही स्थगिती 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत फक्त त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्या भागात अतिवृष्टी झालीय. म्हणजे पिकांचं नुकसान झालंय त्यांच्यासाठी. हो, पण नुसतं नुकसान नाही, पिकांचं 33% जास्त नुकसान झालंय आणि महत्वाचं म्हणजे ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अच्छा. म्हणजे ज्या शेतकऱ्याला अतिवृष्टीचं किंवा रब्बीचं अनुदान मिळालंय फक्त त्यालाच तुर्तास बँक त्रास देणार नाही. बरोबर. पण मग ज्यांच्याकडे नुकसान झालं नाही त्यांच्यासाठी वसुली चालूच राहणार का? अगदी बरोबर. त्यांच्यासाठी काहीच बदल नाही. त्यामुळे हा दिलासा खूप मर्यादित स्वरूपाचा आहे. पण जी.आर. मधल्या पुढच्या 2 घोषणा जास्त महत्वाच्या आणि गोंधळात टाकणाऱ्या आहेत. बरोबर. दुसरी घोषणा आहे कर्जाच्या पुनर्गठनाची संधी आणि तिसरी म्हणजे थकीत, पुनर्गठित आणि नियमित कर्जदार सुद्धा लाभासाठी विचारात घेतले जाणार आहेत. हो. आता ही तिसरी घोषणा ऐकून तर वाटतं की सरकारने सगळ्यांनाच सामावून घेतलंय. ही तर शेतकरी संघटनांची खूप मोठी मागणी होती की नाही? हो, आणि म्हणूनच हा जी.आर. वरवर पाहता खूप सकारात्मक वाटतो. सरकार असं दाखवतंय की आम्ही नियमित कर्जदारांनाही विसरलो नाही. बरोबर. आणि मग इथेच तो खरा म्हणजे तो लाख मोलाचा प्रश्न येतो, बरोबर. जो सगळ्या शेतकऱ्यांना पडलाय. की एका बाजूला सरकार म्हणतंय की वसुली थांबवली हो. आणि दुसऱ्या बाजूला म्हणते की हो कर्ज पुनर्गठन करून घ्या. मग करायचं काय नेमकं? हे ऐकल्यावर कुठल्याही सामान्य शेतकऱ्याला वाटेल की चला कर्ज नियमित करून घेऊया, आपलं बँकेत रेकॉर्ड चांगलं राहील. पण इथेच धोका आहे का? नेमका इथेच धोका आहे. आधी आपण हे समजून घेऊ की पुनर्गठन म्हणजे काय. अगदी सोप्या भाषेत. हो, सांगा. पुनर्गठन म्हणजे तुमच्या अल्पमुदतीचा पीक कर्जाला दीर्घमुदतीच्या कर्जात बदलणं. उदाहरण देऊन सांगाल का? नक्की. समजा तुम्ही 1 लाखाचं कर्ज घेतलंय जे तुम्हाला 1 वर्षात फेडायचं होतं. आता पुनर्गठन केल्यावर बँक तुम्हाला तेच कर्ज फेडायला 5 वर्षांची मुदत देईल आणि त्याचे छोटे छोटे हप्ते पाडून देईल. थांबा, हे तर चांगलंच वाटतंय. फेडायला जास्त वेळ मिळतोय. मग अडचण कुठे आहे? बँकेच्या नजरेत आपण डिफॉल्टर किंवा थकबाकीदार पण राहत नाही. अडचण बँकेच्या नजरेत नाहीये. अडचण आहे सरकारच्या कर्जमाफीच्या यादीच्या नजरेत. अच्छा. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या कर्जाचं पुनर्गठन करता त्या क्षणी तुम्ही बँकेच्या रेकॉर्डवर चालू किंवा नियमित कर्जदार म्हणून गणले जाता. म्हणजे तुमच्या नावापुढचा थकीत हा शिक्का पुसला जातो. अगदी बरोबर. आणि त्याचा कर्जमाफीवर काय परिणाम होतो? काय होतो? त्याचा थेट परिणाम होतो. आपल्याकडे जी माहिती आहे ती हेच दर्शवते की सरकारची जी मुख्य कर्जमाफी योजना आहे ती प्रामुख्याने थकीत कर्जदारांसाठी असणार आहे. फक्त थकीत? हो. जे चालू किंवा नियमित कर्जदार आहेत त्यांना पूर्ण कर्जमाफी मिळण्याची शक्यता जवळजवळ नाहीये. मग त्यांना काय मिळेल? त्यांना फार तर प्रोत्साहनपर अनुदान मिळेल, म्हणजे साधारण 50,000पर्यंतची रक्कम. पण समजा तुमचं कर्ज 2 लाखांचं असेल तर तुम्हाला पूर्ण माफी मिळणार नाही, फक्त ते अनुदान मिळेल. अरे देवा. म्हणजे एक जबाबदार नागरिक म्हणून बँकेचं कर्ज नियमित करण्यासाठी उचललेलं एक पाऊल. तेच पाऊल तुम्हाला थेट कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवू शकतं. हे तर अविश्वसनीय आहे. मग सरकारने ही पुनर्गठनाची सोय दिलीच कशाला?
शेतकऱ्यांना गोंधळात टाकण्यासाठी? गोंधळात टाकण्यासाठी असं म्हणण्यापेक्षा एक अप्रत्यक्ष मार्ग दाखवण्यासाठी असं म्हणता येईल. म्हणजे यामागे एक मोठी रणनीती दडलेली असू शकते. हे समजून घ्या की सरकार जेव्हा कर्जमाफी जाहीर करतं तेव्हा ती कधीच सरसकट सर्वांसाठी नसते. हो, त्यात काही छुपे निकष नेहमीच असतात. अगदी. म्हणजे काही लोकांना वगळलं जाणार हे ठरलेलंच आहे. कोण असतात हे लोक साधारणपणे? जे मोठे शेतकरी आहेत, जे आयकर भरतात, सरकारी नोकरदार आहेत, डॉक्टर, वकील आहेत, किंवा ज्यांच्या नावावर चारचाकी गाडी, बंगला किंवा उत्पन्नाचे मोठे स्रोत आहेत. अच्छा, त्यांना या कर्जमाफीतून वगळलं जातं. मागच्या योजनांमध्येही असेच नियम होते. बरोबर. ठीक आहे, पण मग या मोठ्या शेतकऱ्यांचा आणि पुनर्गठनाचा काय संबंध? संबंध अगदी थेट आहे. ही जी पुनर्गठनाची संधी आहे ना, ती अशाच सधन शेतकऱ्यांसाठी एक सुरक्षित पर्याय म्हणून दिली गेली आहे. म्हणजे ज्यांना माहिती आहे की त्यांची कर्जमाफी होणार नाही. हो, ज्यांना आतून कुठेतरी माहिती आहे की ते सरकारच्या निकषांमध्ये बसणार नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी पुनर्गठन करणं हा एक चांगला मार्ग आहे. ते आपलं कर्ज नियमित करू शकतात, बँकेतली पत टिकून ठेवू शकतात आणि वर्षभरासाठी वसुलीच्या तगाद्यापासून सुटका मिळवू शकतात. अगदी बरोबर. अच्छा, आता उलगडा होतोय. म्हणजे हा GR एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांशी बोलतोय. सरकार अप्रत्यक्षपणे गरजू आणि सधन शेतकऱ्यांमध्ये एक भिंत उभी करते. ही एक प्रकारची चाळणी प्रक्रिया आहे. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात. ही एक चाळणी आहे. सरकार उघडपणे कोणाला अपात्र ठरवून नाराज करू इच्छित नाही, म्हणून त्यांनी हा अप्रत्यक्ष मार्ग दिला आहे. की जे गरजू नाहीत त्यांनी पुनर्गठनाचा मार्ग स्वीकारावा आणि कर्जमाफीच्या रांगेतून स्वतःहून बाजूला व्हावं. अशी ही योजना बुसते. आणि म्हणूनच या कागदपत्रांमध्ये हेही सूचित केले आहे की सरकार मोठ्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी, त्यांच्या नावावरच्या गाड्या आणि टॅक्स रेकॉर्ड्सची पडताळणी करत आहे. हे सगळं ऐकून डोक्यात एकदम प्रकाश पडल्यासारखं झालं. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न. कोणता? माझ्यासारखा एक सामान्य अल्पभूधारक शेतकरी, ज्याला या नियमांतलं फारसं काही कळत नाही, त्याने आता काय करायला हवं, ज्याचं सगळं कुटुंब फक्त त्या 2-4 एकर शेतीवर अवलंबून आहे, त्याच्यासाठी काय सल्ला आहे? सल्ला अगदी स्पष्ट आणि सरळ आहे. जे अल्पभूधारक गरीब शेतकरी आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफीची गरज आहे, हो, आणि ज्यांच्याकडे शेतीशिवाय उत्पन्नाचा दुसरा कोणताही मोठा स्रोत नाही, त्यांनी चुकूनही पुनर्गठनाच्या वाटेला जाऊ नये. अजिबात नाही. जरी त्यांचं कर्ज सध्या चालू असेल आणि ते थकबाकीदार नसतील तरीही. हो, अजिबात नाही. जरी तुमचं कर्ज आज चालू असेल तरी ते थकीत होऊ द्या. अजिबात भरू नका. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतंय. विचित्र वाटेल, पण या विशिष्ट परिस्थितीत हाच योग्य निर्णय आहे. कारण सरकारच्या घोषणेनुसार 30 जूनच्या आत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल. जेव्हा तुमचं कर्ज थकीत म्हणजे ओव्हरड्यू होईल, तेव्हाच तुम्हाला कर्जमाफीचा पूर्ण लाभ मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. म्हणजे थकीत कर्जदारांनाच माफीच्या यादीत पहिलं प्राधान्य दिलं जाईल. बरोबर. पुनर्गठन केल्यास तुम्ही या प्राधान्याच्या यादीतून थेट बाहेर पडाल. आणि याउलट ज्यांना खात्री आहे की ते मोठे शेतकरी आहेत, नोकरदार आहेत किंवा इतर निकषांमुळे अपात्र ठरू शकतात, त्यांनी काय करावं? त्यांच्यासाठी सल्ला बरोबर याच्या उलट आहे. म्हणजे त्यांनी तातडीने बँकेत जाऊन पुनर्गठनाचा लाभ घ्यावा, आपलं कर्ज 5 वर्षांच्या दीर्घ मुदतीत रूपांतरित करून घ्यावं. त्याचे काय फायदे होतील त्यांना? त्यांची बँकेतील पतही टिकून राहील आणि त्यांना वर्षभर वसुलीचा त्रासही होणार नाही. त्यांच्यासाठी हाच एक सुरक्षित आणि व्यवहार्य मार्ग आहे. म्हणजे प्रत्येकाने आपली परिस्थिती ओळखून निर्णय घ्यायचा आहे. अगदी. म्हणजे सरकारने एकाच GR मधनं 2 गटांसाठी 2 पूर्णपणे वेगवेगळे मार्ग दिले आहेत. हे खूपच स्पष्ट झालं. आता या सगळ्या प्रक्रियेला वेळ किती लागणार? हो, म्हणजे जर एखाद्या गरजू शेतकऱ्याने कर्ज थकीत ठरून वाट बघायचं ठरवलं तर त्याला कधीपर्यंत धीर धरावं लागेल? हो, याबद्दलही या माहितीत स्पष्टता आहे. सरकारने थेट तारीख जाहीर केली नसली तर एक अप्रत्यक्ष टाइमलाईन दिली आहे. काय आहे ती? त्यानुसार मार्च-एप्रिल 2026 पर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम पूर्ण होईल. अच्छा, म्हणजे याद्या बनायलाच मार्च-एप्रिल उजाडेल? हो, यात पात्र-अपात्र शेतकऱ्यांची वर्गवारी केली जाईल, तपासणी होईल आणि अंतिम याद्या बनवल्या जातील. आणि याद्या तयार झाल्यावर प्रत्यक्ष कर्जमाफी कधी होणार? त्यानंतर 30 जून 2026च्या आत कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल. म्हणजे पैसे खात्यात जमा होतील? शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा करणे किंवा त्यांचं कर्ज खाते निरंक करणे ही प्रक्रिया 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे. ओके,
त्यामुळे सामान्य आणि गरजू शेतकऱ्यांनी फक्त 30 जूनपर्यंत धीर धरून थांबायचं आहे. मध्येच कोणताही निर्णय घेऊ नये. अजिबात नाही. तर या संपूर्ण चर्चेचं सार काय? आपण या GRची जी चिरफाड केली त्यातून सामान्य शेतकऱ्याने काय लक्षात ठेवावं? अगदी थोडक्यात सांगायचं तर 3 गोष्टी. 1. कर्ज वसुलीला स्थगिती. हो, पण ती फक्त पंचनामे झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी नाही. बरोबर. दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्जाच्या पुनर्गठनाची संधी. हो, हा पर्याय मोठ्या आणि अपात्र ठरण्याची शक्यता असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक सोय आहे. पण गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक धोकादायक सापळा ठरू शकतो. अगदी. आणि तिसरा मुद्दा म्हणजे कर्जमाफीचं मुख्य आश्वासन. हे आश्वासन प्रामुख्याने थकीत झालेल्या गरीब शेतकऱ्यांसाठी आहे. त्यासाठी त्यांना आपलं कर्ज थकीत ठेवून 30 जूनपर्यंत वाट पाहावी लागेल. म्हणजे संदेश अगदी स्पष्ट आहे. जर तुम्ही गरजू शेतकरी असाल तर घाई करू नका. अजिबात नाही. पुनर्गठनापासून 4 हात लांब रहा आणि 30 जूनपर्यंत वाट पहा. तुमचं कर्ज थकीत असणंच तुम्हाला कर्जमाफी मिळवून देईल. बरोबर. पण या सगळ्यात एक प्रश्न अनुत्तरित राहतो, ज्यावर विचार करायलाच हवा. कोणता? सरकारने ही योजना आणली, त्यात हुशारीने निकष ठेवले, अप्रत्यक्ष मार्ग दाखवले, सगळं ठीक आहे. पण ही इतकी गुंतागुंतीची माहिती, हा सल्ला, हे गावातल्या वाडीवस्तीवरच्या प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार कसा? हाच तो प्रश्न आहे. कारण योग्य माहितीअभावी जर एखाद्या गरजू शेतकऱ्याने पुनर्गठन करून घेतलं तर तो लाभापासून वंचित राहील. आणि त्याला कळणारही नाही की आपली चूक कुठे झाली. बरोबर. धोरण आखणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच किंबहुना त्याहून अधिक ते योग्य माणसापर्यंत पोहोचवणं आव्हानात्मक आहे. यावर सरकारने आणि आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.